अशा संदर्भात पकडला गेलेला आहे, तर याच्या पुढे कशा संदर्भातली तुमची कारवाई असेल आणि तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली? कारण एसीबीने धाड टाकलेली आहे, त्या ठिकाणी आता सीसीटीव्ही वगैरे शोध जो आहे तो सुरू असलेला बघायला मिळतोय. ठीक आहे ना, आता कायदा आहे. कायदा कोणालाही सोडत नसतो. सीसीटीव्ही फुटेज किंवा बाकीच्या सगळ्या कार्यवाही आता सुरू राहतील. पण मी आता सगळ्या यांना सूचना दिलेल्या आहेत का बाबा आपल्या समक्ष ज्याने हा प्रकार केला त्याला त्याची मानसिकता किती खराब असेल, आज त्याचं कुटुंब किती डिस्टर्ब असेल, त्याचं समाजात जसं मी काहीच न करता सुद्धा माझ्यावर तो कलंक लागल्याचं मला वाईट वाटतं, तर प्रत्यक्ष त्याला किती वाईट वाटलं असेल किंवा त्याला ते किती पस्तावा झाला असेल वाईट म्हणण्यापेक्षा का हे मी करायला नको होतं, असं इतरांना सुद्धा तशा सूचना आता त्या ठिकाणी मी दिली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आपल्या सोबत आहेत. सर, गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर तुमच्या विभागाकडे प्रत्येकाचं लक्ष असलेलं बघायला मिळत आहे. मग वारंवार होणारी टीका असू दे किंवा लाचखोर प्रकरण असू दे, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कोणाच्या टार्गेटवर आहात का? मला तरी असं कधी वाटणार नाही आणि वाटतही नाही का मी टार्गेटवर आहे. कारण हे सुरू कधीपासून झालं का जेव्हा इथं एसीबीनं धाड टाकली आणि त्या धाडीत प्रत्यक्ष रंगेहात पकडला गेला आणि त्या दिवसापासून ही मालिका थोडीशी पुढे यायला लागली. याचा अर्थ मुद्दाम होऊन मला कोणीतरी टार्गेट करता असं नाही, तर ते सत्यता ते प्रूव्ह झालं आणि त्या पद्धतीनं त्याचं सस्पेन्शन झालं, त्याला जेल झाली. त्याच्यानंतर आता पुढील कार्यवाही किंवा तपास प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यानं माझ्यावर वैयक्तिकरित्या कोणाचा संशय असण्याचं काही काम नाही. अधिकारी वर्ग अशा संदर्भात पकडला गेलेला आहे, तर याच्या पुढे कशा संदर्भातली तुमची कारवाई असेल आणि तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली? कारण एसीबीने धाड टाकलेली आहे, त्या ठिकाणी आता सीसीटीव्ही वगैरे शोध जो आहे तो सुरू असलेला बघायला मिळतोय. ठीक आहे ना, आता कायदा आहे. कायदा कोणालाही सोडत नसतो. सीसीटीव्ही फुटेज किंवा बाकीच्या सगळ्या कार्यवाही आता सुरू राहतील. पण मी आता सगळ्या यांना सूचना दिलेल्या आहेत का बाबा आपल्या समक्ष ज्याने हा प्रकार केला त्याला त्याची मानसिकता किती खराब असेल, आज त्याचं कुटुंब किती डिस्टर्ब असेल, त्याचं समाजात जसं मी काहीच न करता सुद्धा माझ्यावर तो कलंक लागल्याचं मला वाईट वाटतं, तर प्रत्यक्ष त्याला किती वाईट वाटलं असेल किंवा त्याला ते किती पस्तावा झाला असेल वाईट म्हणण्यापेक्षा का हे मी करायला नको होतं, असं इतरांना सुद्धा तशा सूचना आता त्या ठिकाणी मी दिली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.